तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सागर गाडगे पुन्हा एकदा स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तर आपल्याला करायची तयारी गुढीची. तर चालू आहे तयारी, बघू शकता. चला दाखवतो. तर ही आहे आपली काठी. तर हिला घेऊया आपण पूजून. त्यानंतर कलश वगैरे लावून घेऊया. तर गुढीला घेऊया आता गंध वगैरे लावून. बऱ्याच दिवसांनी आपण पण ब्लॉग करतोय. मध्ये जरा काही कामानिमित्त आपल्याला काय ब्लॉग करायला जमलं नाही, पण आता आपण परत ब्लॉगिंग चालू केलंय. तर इथे सगळे आपली तयारी आहे. फुलं वगैरे, दिवा, कलश पाहू शकता. तर गुढीला गंध वगैरे लावून झाला. आता आपले नवीन पहिलंच घर आहे, स्वतःच नवीन घर आहे. त्या घरामध्ये आपलं पहिलंच गुढीपाडवा आहे, त्यामुळं आम्ही खूप खुश आहे. तर नवीन वस्त्र झाले बांधून. आता आपण घेऊया हार बांधून. त्यानंतर घाटी बांधायची आपल्याला अजून, आणि लिंबाचा पाला पण बांधायचा. हे एकदम टाईट बांधायला लागेल, नंतर सुटायला नको व्हायचा प्रॉब्लेम. तर लिंबाचा पाला घेऊया बांधून आता. आता आपण गाठी बांधतोय. तर लहानपणी आपण जेव्हा आम्ही गुढी उभारायचो, जेव्हा गावी होतो, तर संध्याकाळच्या टाईमला आम्ही ही गाठी खाण्यासाठी भांडणं करायचो. हो, तू आणि मी ना. हो, कोणाला भेटेल आम्ही पहिले जायचो घ्यायला. गुढी सोडल्या आम्ही पहिले खायला जायचो गाठी. तर ते वेगळीच मजा होती. गेले ते दिवस. तर फायनली आपली गुढी झाली रेडी. आता घेऊया कलश वगैरे लावून. तर बघा किती सुंदर दिसतीये. आपल्या मराठी सणाचं एक प्रतीक आपली गुढी. आजच्या दिवसापासून आपल्या मराठी वर्षाचं नवीन वर्ष चालू होतं. पटपट करून घ्या. तर फायनली फ्रेंड्स, आपली गुढी झाली आता उभारून. तर आता थोड्या वेळाने ठेवूया नैवेद्य वगैरे. तर नैवेद्य वगैरे आता बनवायचं चालू आहे घरामध्ये. तर तुम्ही जर गुढी उभारली असेल तर नक्की मग कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा मुहूर्त हा 9:30 पर्यंतचाच होता असं आम्हाला कळवण्यात आलेलं. नक्की माहीत नाही आपल्याला, तरी पण आपण लवकरच उभारले. तर फायनली फ्रेंड्स, आपली झाली आता गुढी उभारून, बघू शकता तुम्ही. आणि आपले देव वगैरे पण पूजा केली आहे आपण. तर बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटतोय. बरेच दिवस काही आपण ब्लॉग बनवलं नाही, कारण की
मध्ये व्हिडिओ वगैरे काय आपले काय व्हायरल वगैरे होत नव्हते, एकदम व्ह्यूज 10-20च व्ह्यूज यायला लागले. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यानंतर आम्ही शॉर्ट्स वगैरे बनवायला सुरुवात केली. आता शॉर्ट्समध्ये पण बरेच आपले 2-3 शॉर्ट चांगले व्हायरल झालेत. एकाला 7,000 एकाला 6,000 असे व्ह्यूज आलेले. तुम्ही जर बघितले नसेल तर जाऊन बघू शकता. ते आमचे जे मम्मी आणि मी शॉर्ट्स बनवले ते तुम्ही बघू शकता जाऊन. ते कसे वाटेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. फ्रेंड्स, आपला पहिलाच गुढीपाडवा आहे, पण तुमची वहिनी काही इकडे नाही आहे, ती तिच्या माहेरी आहे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तर समजलंच असेल. तर ती आज इथे असते तर बरं झालं असतं. ठीक आहे, आता काही कारणास्तव तिला काही इथे थांबता आलं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग, जय महाराष्ट्र. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत